नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पॉलिथिनचा यूज करणार आहोत, जी की बघा आपल्या लेगिन्स सोबत किंवा बनियन सोबत येते नवीन कपडे घेतल्यावरती तिचाच वापर करणार आहे। तुमच्याकडे जर ही प्लास्टिकची पिशवी नसेल अशा प्रकारची जाडमधून, तर तुम्ही अशा प्रकारचं कुठलंही नेटचं कापड घेऊ शकता, जे तुमच्याकडे म्हणजे ट्रान्सपरंट असेल ते याने पण बनवलं तरी पण चालतंय। आणि जर असेल तुमच्याकडे अशी प्लास्टिकची पॉलिथिन, तर तुम्ही तिचा वापर करा किंवा मग हे कापड असं घेतलं तरी पण चालेल। ठीक आहे, तर चला सर्वात अगोदर मी कटिंग करून घेते। तर मैत्रिणींनो, पॉलिथिनचा हा सगळ्यात वरचा जो पार्ट आहे टच बटन पासून वरचा, तो मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरचा भाग मी कट करून घेतलेला आहे। हा वेस्ट पार्ट आहे, त्याचा उपयोग नाही करायचा आपल्याला। आणि त्यानंतर हे पॉलिथिनच्या दोन्ही पण कडेकडेने आपण कट करून घेत आहोत, म्हणजे आपल्याला एक सरळ भाग असा पॉलिथिनचा भेटणार आहे। ठीक आहे, तर बघा ओपन केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे कट केल्याच्या नंतर। आणि आता याचं माप किती आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते। तर याची लांबी आहे 16.5 इंच, बघा जवळून पण दाखवत आहे, आणि रुंदी आहे 7.5 इंच। तुम्ही 8 पण घेऊ शकता, म्हणजे जेवढी तुमच्याकडे पॉलिथिन असेल त्यानुसार तुम्ही ही घेऊ शकता। आणि त्याचबरोबर मी इथे झिप पण घेतलेली आहे, त्याला मी 4 रनर घालून घेतलेले आहे। तर बघा रनर घालण्यासाठी मी असा धागा बाहेर काढून घेतला होता तो झिपचा, तेव्हा मग ते ओवायला सोपं पडलेलं आहे आपल्याला। तर बरोबर जिथे आपले म्हणजे तेवढ्या मापचे आहे तेवढं मी ही झिप कट करून घेत आहे। 16.5 इंच लांबीची आपल्याला ही झिप कट करायची। मी इथे 3 पॉकेट बनवणार आहे, तुम्ही 4, 5, 6 कितीही बनवू शकता तुमच्या हिशोबाने, पण मी इथे 3चं माप घेतलेलं आहे म्हणून 3 रनर यामध्ये घालून घेतलेले आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला पॉलिथिनला ही जी झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। तर चला आता मशीनवर दाखवते मी तुम्हाला। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जिकडनं रनर आहे ती बाजू आपण पॉलिथिनच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि झिपवरती आपण स्टिच करून घेत आहोत। ठीक आहे, व्यवस्थित बघा, अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही पॉलिथिनला झिप कशी अटॅच करायची ते दाखवते। कारण की बऱ्याचशा ताईंना झिप लावायला अडचण येते किंवा त्यांना ती लावायला जमत नाही, ते म्हणतात सावकाश दाखवा, तर त्यामुळेच मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे। तर बघा अशा पद्धतीने एका साईडने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला त्यावरतून पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। तर एकदम व्यवस्थित दाखवत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून पॉलिथिनच्या याच्यावर कशा पद्धतीने झिप स्टिच केली गेली पाहिजे ते लगेच लक्षात येईल। ठीक आहे, तर बघा व्यवस्थित मी त्याच्यावरती दाबटीप पण मारून घेतलेली आहे ह्या झिपवरती। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपली ही झिप अटॅच करून झाली आहे। आता एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो मी कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, आणि अशा पद्धतीने खूप सुंदर आपली ही झिप अटॅच करून झालेली आहे। आता यानंतर मैत्रिणींनो, आपण ह्याचं जे माप आहे हे झिप लावल्याच्या नंतर 1 इंच वाढलेलं आहे। तर मी तुम्हाला याचं माप दाखवते, रुंदी किती झाली आहे। तर ही झालेली आहे आपली 8.5 इंच आणि लांबी आहे आपली 16.5 इंच। ठीक आहे, तर 16.5 बाय 8.5 इंचाचा आपल्याला हा एक कपडा कट करून घ्यायचा आहे। म्हणजे बघा दोन्ही साईडने आपण ब्लाउज पीस ठेवले आहे, मध्यभागी मी नवीन कपड्यातून निघलेलाच फॉर्म ठेवलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आणि एवढेच मापाचा आपल्याला बरोबर तो तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर चला आता मी तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण हा पीस रेडी करून घेतलेला आहे। तुमच्याकडे फॉर्म जर अवेलेबल नसेल तर तुम्ही गव्हाची तांदळाची एमटी गोणी वापरली तरी पण चालेल। तर बघा 16.5 बाय 8.5 इंचाचा मी हा पूर्ण पीस तयार करून घेतलेला आहे आयताकृती, आणि यावरती अशा तिरप्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत। ठीक आहे, आता याला बरोबर आपल्याला 3 भागामध्ये डिवाइड करायचं आहे। तर अशा पद्धतीने मी एक फोल्ड केलेली आहे, त्यानंतर अजून एक फोल्ड केलेली आहे। ठीक आहे, आणि यावरतीच आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे। तर बघा लांबीनुसार मी अशा पद्धतीने 3 भागामध्ये हा डिवाइड करून घेतलेला आहे बरोबर। आणि तुम्ही असे 3, 4, 5 कितीही पॉकेट बनवायचे असेल तेवढे तुम्ही इथे बनवू शकता, म्हणजे याची मी साईज पण तुम्ही वाढव घेऊ शकता। मी याची लांबी 16.5 इंच घेतली होती, तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने मी इथे चॉकने लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे। ठीक आहे, जवळून पण दाखवत आहे तुम्हाला। आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पॉलिथिनचा कपडा आहे तो आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे ह्या कापडावरती। ठीक आहे, तर बघा झिपच्या बाजूने मी सर्वात अगोदर स्टिचिंग करायला सुरुवात करत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि तुम्ही सगळ्या ताई खूप छान छान अशा कमेंट्स करता, तर त्या मला खूप आवडतात। आणि असेच तुम्ही आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या वर्षा फॅशन या चॅनल सोबत असेच राहू देत। तर बघा अशा पद्धतीने चारही बाजूने मी पॉलिथिनला स्टिच करून घेते। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी ही चारही बाजूने ही पॉलिथिन याला स्टिच करून घेतलेली आहे। आता यानंतर आपण ह्याच्या मार्क केलेल्या लाईन आहे बघा, ते आपल्या ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसत आहे, तर आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचे बरोबर झिपच्या वरतून तर डायरेक्टली इथपर्यंत दोनही पार्टला। ठीक आहे, आणि या दोन्ही झिप बरोबर आपल्या वेगवेगळ्या 3 पार्टमध्ये होणार आहे। तर आता आपण यावरतीच स्टिच करून घेत आहोत ज्या लाईन आपल्याला दिसत आहे त्यावर।
तर बघा झिपवरून तर खालपर्यंत मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे. दुसऱ्या पार्टला पण आपण सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यावरती मी एक लेस पण लावून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, जिथे आपण अशी उभी स्टिच करून घेतली तिथे मी गोल्डन कलरची लेस दोनही ठिकाणी लावून घेत आहे. जर तुमच्याकडे लेस अवेलेबल नसेल तर तुम्ही कापडाची पण नाडी बनवू शकता. मी या अगोदर कापडी नाडी कशी बनवायची त्याचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, प्लस लटकनचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे. आता दुसऱ्या पार्टला पण मी लावून घेते. तर बघा दोन्ही पण साईडने मध्यभागी मी अशी लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची. आता यानंतर आपल्याला ह्या चारही बाजूने म्हणजे पायपिंग करून घ्यायची. त्यासाठी मी अशा गोल्डन कलरच्या तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने इथे ही पायपिंग करून घ्यायची. पुन्हा ह्या बाजूने फोल्ड करून बॅक साईडने पण आपण अशा पद्धतीने ही चारही बाजूने पायपिंग करून घेणार आहोत. तर चला मी ही पायपिंग करून घेते आणि मग दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी ही चारही बाजूने व्यवस्थित अशी पायपिंग करून घेतलेली आहे गोल्डन कलरच्या कापडाची. ठीक आहे, दोन्ही साईडने ते आपली अशा पद्धतीने दिसत आहे. आता यानंतर मी इथे रेडीमेड नाडी घेतलेली आहे. तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण बनवू शकता. तर ही विदाऊट मेजरमेंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी कट केलेली. तरी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते मी किती लांबीची घेतलेली आहे ते. तरी साधारण आपण ही 23 इंच लांबीची घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर या नाडीला लटकन लावण्यासाठी मी इथे 4 बाय 4 इंचाचा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीसचाच. त्याची लांबी रुंदी दोन्ही 4 बाय 4 इंच आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने त्याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि दोन्ही साईडने आपल्याला याला नाडी तयार करून घ्यायची, लटकन नाडी. तर बघा जिथे त्रिकोणाचा टोक आलेला आहे तिथे मी ही नाडी ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने अजून एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी या अगोदर खूप सविस्तर आणि एकदम सावकाश हळू दाखवलेला आहे. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला हवं तर कमेंट बॉक्समध्ये पिन करते. नाडी, कापडी नाडी आणि लटकन कसे बनवायचे ते. तर बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर मी यावरती अजून 2 ते 3 टिपा मारून घेत आहे, म्हणजे लॉकच्या टिपा. आणि अशा पद्धतीने ते पलटी मारून घेतल्याच्या नंतर आपलं हे कापडी लटकन बनवून रेडी झालेलं आहे. आता दुसऱ्या पार्टला पण मी म्हणजे त्याच नाडीच्या दुसऱ्या भागाला पण आपण अशाच पद्धतीने लटकन तयार करून घेत आहोत. त्रिकोणी कपडा करून घेतलेला आहे आणि कडेकडेने आपण त्यावरती स्टिच करून घेतलेला आहे. 2-3 टिपा लॉकच्या पण मी मारलेल्या आहेत आणि हे लटकन आपण पलटी मारून घेत आहोत. तर बघा खूप सुंदर असे आपले हे लटकन बनवून तयार झालेले आहे. आता ही तयार केलेली नाडी आपल्याला अशा पद्धतीने कोणत्याही एका साईडने लावून घ्यायची आहे. तर बघा इकडे आपल्याला छोटा भाग सोडायचा आहे आणि इकडे मोठा भाग आहे आणि इथे आपण बरोबर इथे सेंटर काढून घेणार आहोत अगोदर. बघा फोल्ड करून मी इथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर ही तयार केलेली जी नाडी आहे ती आपल्याला एका साईडने छोटा भाग सोडून दिलेला आहे मी, विदाऊट मेजरमेंट आहे, आणि पुढच्या साईडने मोठा भाग सोडलेला आहे आणि यावरतीच आपण डबल टिबल टिपा मारून ही नाडी आपण इथे शिवून घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी ही नाडी शिवून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ही नाडी बांधून हे आपलं हे पॉकेट म्हणा ऑर्गनायझर बनवून रेडी झालेलं आहे. तर मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल किती सामान आपल्या यामध्ये बसतं. तर बघा मैत्रिणींनो, ही नाडी स्टिच करून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते. अशा पद्धतीने स्टिच केलेली आहे. आता बघा आपण यामध्ये तुम्ही प्रवासामध्ये असाल तर मेडिसिन्स वगैरे ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान किंवा तुमचं इतर कोणतंही कॉस्मेटिक जे काही तुम्हाला प्रवासामध्ये लागणार असेल, इमिटेशन ज्वेलरी वगैरे, लग्नामध्ये वगैरे जर तुम्हाला जायचं असेल म्हणजे त्यावेळेस पण आपल्याला वस्तू इकडे तिकडे छोट्याशा वस्तू सापडत नाही. सेफ्टी पिन किंवा अशी कुठल्या डोक्याची पिन, क्लिप, कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी खूप सुंदर असं आपले ऑर्गनायझर बनवून तयार झाले आहे आणि तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण वापरू शकता, म्हणजे घरच्या घरी पण आणि प्लस ट्रॅव्हलमध्ये पण. तर बघा मी तुम्हाला यामध्ये काही मेडिसिन्स, काही इमिटेशन ज्वेलरी, काही मेकअपचं प्रोडक्ट्स अशा पद्धतीने ठेवून दाखवलेलं आहे. तर बघा अजून पण याच्यामध्ये जागा शिल्लक आहे, अजून पण आपलं भरपूर सामान बसणार आहे. तर मी थोडंफार म्हणजे माझ्याकडे जेवढं होतं तेवढं तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेलं आहे. आणि बघा आपल्याला अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही कडेने. आणि ही जी नाडी आहे तर मोठा भाग आहे तो बरोबर आपला पुढे येणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचा फुलाचा शेप वगैरे पण देऊ शकता किंवा अशीच साधी चाडीगाठ पण बांधून अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले स्टोरेज बॉक्स म्हणा किंवा मेकअप पाऊच किंवा ऑर्गनायझर बॉक्स बनवून रेडी झालेला आहे. तर बघा बॅक साईड, फ्रंट साईड दोन्ही पण तुम्हाला मी दाखवत आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा खूप सुंदर आणि अगदी छोट्याशा कापडापासूनच आपण हे तयार केलेलं आहे. जास्त वेळ पण नाही लागत आणि दिसायला पण बघा एकदम युनिक असं दिसत आहे. मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या डिझाईन घेऊन येण्याचा एक प्रयत्न करत असते, म्हणजे युजफुल व्हिडिओ असतात ते. तर बघा खूप सुंदर आणि सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ.
जय शिवराय. जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.